हॅलो, चला स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले काही भूमितीचे एक्झाम्पल आज घेतलेले आहेत. तर आपल्यासमोर क्वेश्चन आहे बघा. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 270 चौरस सेंटीमीटर असून त्याचा पाया 36 सेंटीमीटर आहे, तर त्याची उंची किती? त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे रे? काय असते? एरिया बरोबरती काय असते? क्षेत्रफळ बरोबरती 1/2 गुणिले पाया गुणिले काय असते रे? उंची. मग एरिया किती दिलेला आपल्याला? 270. इथं 270 घ्या, बरोबर. आणि आपल्याला पाया किती दिलेला आहे? 36. आणि मला उंची शोधायची, बरोबर. मग इथं काय करा? 1/2 गुणिले काय होणार आहे? 36 पाया. इथं 36 घ्या गुणिले उंची शोधायची, म्हणजे मला एच शोधायचं आहे, हाईट शोधायची, बरोबर. तर एच लिहिलं तिथं. आता नंतर काय करायचं? ह्या दोन्ही ह्या 36ला भाग द्या. किती येणार आहे? 36चे निम्मे किती आले? 18. मला एच शोधायचं. बघा, 18 गुणाकारमध्ये बरोबर साईन क्रॉस केलं तर काय येणार आहेत? भागाकारमध्ये. 270ला 18ने भाग द्या. बघा, 18 एक किती रे? 18. 27मधून जर 18 जर गेले तर खाली किती राहिले? 9. आणि वरून 0 घेतला, संख्या झाली 90. 18 पंचे किती? 90. म्हणजेच तुमची जी हाईट असणार आहे, हाईट किती असणार आहे? एच बरोबर किती असणार आहे? 15 सेंटीमीटर, म्हणजेच सेमी. किती सोपं आहे. ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. एकच लक्षात ठेवायचं, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर ते सूत्र काय आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता नेक्स्ट पाहूया. एका वर्तुळाचा परिघ 110 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती? आता तुम्हाला परिघ दिला आहे, परिघ म्हणजे सरकमफरन्स दिला आहे तुम्हाला, बरोबर. तर 110 दिलेलं आहे आणि वर्तुळाचा व्यास विचारलेला आहे तुम्हाला. म्हणजे सी बरोबर ती सूत्र काय असतं आपलं? पाय डी. सी फॉर सरकमफरन्स, डी फॉर डायमीटर. मग सरकमफरन्स किती दिलेलं आपल्याला? 110 दिलेलं आहे, बरोबर. ती पायची किंमत किती रे? 22/7 असते. पायची किंमत दुसरी बी आहे बघा, 3.14. परंतु ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चनमध्ये पायची किंमत दिली जाते त्यावेळेस ती वापरायची, नाही तर 22/7च घ्यायची. बघा, गुणिले किती? डी शोधायचं आहे मला. डी ॲज इट इज राहून देतो. आता हे 7 वरती जातील बघा, म्हणजे 110 गुणिले हे 7 वरती जातील आणि हे गुणाकारमधले अंशस्थानामधले 22 छेदामध्ये येतील. एका साईडला शिल्लक काय राहिलं? डी राहिलं. आता नाही का कॅल्क्युलेशन करा हे. बघा, हे 11 1 11, 11 2 22 आणि इथं 0 राहिलेलं आहे, म्हणजेच वरती 10 गुणिले 7 राहिले. हे कट करतो, बरोबर. 10 गुणिले 7 राहिलेले, 2ने नाही का 10ला भाग जातो. बे पंच किती रे? 10. हे बे पंच किती? 10. 5 गुणिले 7 किती होतात रे? 35, बरोबर. 35 म्हणजेच त्या ठिकाणी तुमचा व्यास किती असणार आहे? 35 सेंटीमीटर असणार आहे. 35 सेंटीमीटर. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एका आयताची परिमिती 54 सेंटीमीटर आहे व त्याची लांबी 15 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? परिमिती बरोबर ते आयताचं सूत्र काय आहे? बघा, परिमिती मीन्स पेरिमीटर. पी इज इक्वल टू काय असते रे? 2 कंसामध्ये एल अधिक काय असते? बी असते, बरोबर. पेरिमीटर किती दिलेलं आहे तुम्हाला? 54 दिलेलं आहे. इथं 54 लिहा आणि हे 2 गुणाकारमधले काय होणार आहेत? भागाकारमध्ये येतील. डायरेक्टली तो स्टेप वाढवत बसत नाही. आता लांबी दिलेली तुम्हाला, म्हणजे एलच्या जागेवर 15 घ्या आणि बेरजेमध्ये ब्रेथ शोधायची, म्हणजेच आयताचं काय शोधायचं आपल्याला? रुंदी शोधायची. नाही, आपल्याला क्षेत्रफळ शोधायला सांगितलेलं आहे, परंतु मला अगोदर रुंदी हवी, बरोबर. तर बघूया, हे 2ने नाही का 54ला भागिले तर किती येते? 27, म्हणजे 54चे निम्मे. आणि हे 15 नाही का अधिक आहे, तिकडे आल्या काय होणार आहेत? वजा होणार आहेत. जेणेकरून मला काय भेटणार आहे आता? त्याची रुंदी भेटणार आहे, ब्रेथ भेटणार आहे. हे बघा, 27मधनं नाही का 15 जर गेले तर खाली किती राहतात? 12. म्हणजे बी बरोबर ते किती आलं रे माझं? 12 सेंटीमीटर. मला नाही का एरिया विचारला, एरिया. मग एरिया ऑफ रेक्टँगल मीन्स आयताचं क्षेत्रफळ काय आहे? आयताचं क्षेत्रफळ डायरेक्ट मी ए करतो, बरोबर. ते काय असते? एल गुणिले बी असते. म्हणजेच ए बरोबर ते एरिया ऑफ रेक्टँगल असणार आहे तो, बरोबर. ती एल किती रे आपल्याला दिलेला आहे? 15, बरोबर. 15 गुणिले आणि माझी रुंदी किती निघलेली आत्ता शोधलेली आपण, ती किती आली रे? 12. म्हणजे 15 गुणिले इथं 12
आता ह्यांचा गुणाकार म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ असणार आहे. 15 2 30ला शून्याचा हातचे आले 3, 15 1 15 आणि हातचे आलेले 3 किती रे, ते असणार आहेत 18, म्हणजे 180 चौरस सेंटीमीटर. 180 चौरस सेंटीमीटर. कुठे ऑप्शन बघा बरं, ऑप्शन क्रमांक 1, बरोबर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपलं हे लेक्चर असणार आहे. आपल्या चव्हाण मॅथ्स यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.